तर आज आपण पावसाळ्याच्या अनुषंगाने नवी मुंबई शहरातील नाल्यांचा आढावा घेतला, साफसफाईचा आणि होल्डिंग पॉईंटची देखील पाहणी केली. काय आपण त्याबद्दल प्लॅनिंग असणार आहे महापालिकेचं? आपण दरवर्षी पावसाळ्यापूर्वी सर्व मोठे जे नाले असतात, विशेषतः पाणी वाहून येणारी जी आहेत ती साफसफाई करत असतो. त्याच्याचबरोबर आपण लक्षात घेतलं पाहिजे की ह्या शहरामध्ये होल्डिंग पॉईंटची सुद्धा रचना करण्यात आलेली आहे. तिथे काही रेक्लेमेशन आपण केलेलं नव्हतं आणि 11 होल्डिंग पॉईंट आपल्याकडे तयार झालेले आहे आणि मोठे 27 मोठे नाले आहेत जे आपल्या पारसी हिलपासून आपल्याला बेलापूरच्या जी आपली टेकडी आहे तिथून ओरिजिनेट होतात आणि शेवट आपल्या खाडीला जाऊन मिळतात, दिघापासून ते बेलापूरपर्यंत. मी आज दिघापासून ह्या कामाची पाहणी सुरुवात केली. बहुतांश ठिकाणी आता सगळ्यांकडे सगळे नाले साफसफाईचे कामं सुरू झालेली आहेत. त्याला गती देण्याच्या सूचना सर्वांना देण्यात आलेल्या आहेत. दिघामधून झाल्यानंतर महापेपासून महापे आणि घनसोली आणि नंतर मग कोपरखैरणे या भागामध्ये जे मोठे मोठे नाले आहेत त्या नाल्यांची सुद्धा पाहणी करण्यात आली आणि तिथे सुद्धा तातडीने ह्या सर्व नाल्यांची साफसफाई ही 15 मे पर्यंत सगळ्यांना कंप्लीट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आपल्याला कल्पना असेल की मागच्या वर्षी आपण ज्यावेळेस आपल्या बेलापूरच्या होल्डिंग पॉईंटमध्ये असलेलं पंप हाऊसचं काम चालू होतं आणि ते तिथे आपण एक तात्पुरता बंधारा बांधलेला होता. तो बंधारा काढायचा राहून गेला. दरम्यानच्या काळामध्ये पाऊस आला आणि सगळ्या आपल्याला त्या बेलापूरच्या सेक्टरमध्ये पूर्ण आपल्याला पाणी झालं. नागरिकांना त्याचा निश्चितपणे त्रास झाला आणि याची एन्क्वायरी केल्यानंतर असं लक्षात आलं की हा जो काही बंधाऱ्याचे फ्लॅपगेट जे होते ती फ्लॅपगेट तशी ती बंद राहिलेली होती. त्याच्याबाबत आपण संबंधितांवर जबाबदारी तर निश्चित करतोय, परंतु अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून आता वाशी होल्डिंग पॉईंटमध्ये सुद्धा ते काम सुरू आहे. तिथली सर्व व्यवस्था, तिथला जो तात्पुरते बंधारे हे काढण्याच्या सूचना दिल्या. 25 एप्रिलपर्यंत ते काम करून तिथलं पूर्ण तो काढतील. त्याच्याशिवाय आपण अतिरिक्त पंप हाऊस, तिथं 1300 HP पंप आहे, तिथं आणखीन आपण 500 HP पंप आपण तिथं ठेवायला सांगितले. जवळजवळ 1700 HP पंप आपण तिथे ठेवायला सांगितलेले आहेत. एकूणच ज्या ज्या ठिकाणी पाणी साचतो त्या ठिकाणच्या बाबत सर्वांनी तत्पर राहण्याच्या सूचना दिल्या. होल्डिंग पॉईंट बाबत निश्चितपणे आपल्याला त्याची क्षमता वाढवण्यासाठी आपण काम करतो. त्याचे सुद्धा आता फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे आपण पूर्ण प्रस्ताव सादर केलेले आहे. त्यांचीही पाहणी झालेली आहे. नजीकच्या काळामध्ये त्यांची मान्यता मिळेल आणि नंतर हे सर्व होल्डिंग पॉईंट त्याची सर्व क्षमता आपण स्थापित करणार आहोत. जवळजवळ 80% क्षमता ही आता कमी झालेली आहे. त्यामुळे आपल्याला मोठे पाऊस झाल्यानंतर शहरामध्ये पूरस्थितीसारखं किंवा पाणी साचल्यासारखी परिस्थिती तयार होते. 22 तारखेला मी माझ्याकडे पूर्ण सर्वच यंत्रणांची बैठका आम्ही आता घेतलेल्या आहेत पावसाळ्यापूर्वी. विशेषतः जे आपण भाजीपाला बाजार आहे त्याच्यामध्ये पुन्हा पाणी साचण्याचे भरपूर प्रकार होतात. त्यामुळे APMCच्या सर्व मार्केटमधले सगळे नाली आणि गटार्स क्लीन करून त्याचा पाण्याचा निचरा होईल. अतिरिक्त पंप लागत असेल तर ते अतिरिक्त पंप सुद्धा तिथे टाकले पाहिजे, म्हणजे नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही याची सुद्धा आपण त्याची खात्री करणार आहोत. मागच्या वेळेस आपल्याला ठाणे बेलापूर रोडवर पण महापेमधून ज्यावेळेस पाणी आलं खाली होतं त्यावेळेस माझे आता त्या इंडस्ट्री आणि बुलेट ट्रेनचे कामाचे तिथे सुरू होतं. MIDCच्या अधिकाऱ्यांबरोबर माझी चर्चा झालेली आहे. तिथल्या ज्या दुरुस्त करायच्या होत्या त्यांना सर्वांना सूचना दिल्या आणि त्याही एक 10 मेपर्यंत ती सर्व कामं पूर्ण करण्याची सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे आता ही पहिली आज व्हिजिट होती. मी अजून पुढच्या आठवड्यात पुन्हा फील्डवर जाणार आहे. बाकीचा जो तुर्भे, वाशी, सानपाडा, बेलापूर ह्या भागामधले सर्व आम्ही पाहणी करणार आहोत आणि याच्यानंतर कंटिन्युअस ही जी 15 मेपर्यंत सर्व कामं पूर्ण करेपर्यंत फील्डवर सर्वच अधिकाऱ्यांना राहण्याच्या सूचना दिल्या. मला खात्री आहे की हे सर्व कामं पूर्ण केल्यानंतर नागरिकांना कुठलीही गैरसोय होणार नाही पाणी साचण्याची, याची आपण निश्चितपणे दक्षता घेतली जाईल. तर शहरामध्ये काही खोदकामं सुरू आहेत, पदपथांच्या आहेत, रस्त्याच्या आहेत, पण पावसाळा सुद्धा आलेला आहे. त्या अनुषंगाने त्यांना काही सूचना देण्यात येणार आहेत? आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की ही बांधकामं करण्यासाठी आपल्याला जो कालावधी मिळतो पाऊस संपल्यानंतर ते पाऊस येईपर्यंत, आपल्याला तसं आपण जवळजवळ जूनपासून आपल्याकडे आता मे मध्येच पाऊस यायला लागला. पूर्वी आपण 1 जूनपासून कामं बंद करायचो. पण आता मी जसं आदेश पण सांगितलं की 15 मेपर्यंतच ही सर्व कामं पूर्ण करायला सांगितलेली आहेत. काही काम पूर्ण होऊ शकलं नाही तर त्याला आपलं सुरक्षित याच्यापर्यंत आणून ते काम तिथं बंद केलं पाहिजे आणि पुढच्या पाऊस संपल्यानंतर ती कामं घेतली पाहिजे, अशा सूचना सुद्धा मी सर्वांना दिल्या आहेत.